बोल, काय महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी? काही नाही रे, तो मंग्या भेटला होता मला. तो सांगत होता की रोहितच्या काकांनी त्याच्या खुन्याला शोधायला माणसं पाठवली. हा तर मोठाच झाला की प्रॉब्लेम. या सम्राटचा ना जरा प्रॉब्लेमच आहे. आता भांडण आमच्यात झालंय ना, मग शिवानीला कशाला मध्ये आणायचं? का, काय झालं? काही नाही ग, सकाळी शिवानीचा याला फोन आला होता आणि आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. तिला जरा माझी मदत हवी होती. तर हा सरळ नाही म्हणाला आणि मी वर फोन करायला गेलो ना तर फोन कट केला, कॉन्टॅक्टही डिलीट केला. अरे सो चाइल्डिश यार. सोड ना, तू नको लक्ष देऊ. तू कशाला त्रास करून घेतोय स्वतःला? पण आता तिचा मला फोन आला आणि तिने मला विचारलं तू का नाही परत फोन केला. तर मी काय सांगणार आहे तिला? तू कशाला त्यांना सांगायला गेलीस मंग्याचं मेसेज? अरे असं काय करतोय सम्राट? आता आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी ना. हो रेणुका, पण तुझी ही काळजी त्यांना कळायला नको का? त्यांना असंच वाटतं ना की आपल्याला नाहीये अक्कल, की आपण माटच आहोत म्हणून. तर आपण कशाला जायचं त्यांच्या माग माग? हा, पण मला सांग सम्राट, हा मेसेज त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार? असं म्हणजे ग्रुपवर टाकून द्यायचं मेसेज आणि मोकळं व्हायचं ना. ज्यांना घ्यायची आहे ना ते घेतील स्वतःची काळजी. मनवा, काय हक जा जा बस, नाहीतर आमच्या बरोबर बसशील आणि आमच्यासारखीच होशील बिंडो. काय हुशार माणसांबरोबर बसायचं? हा, सम्राट पाहिलंस, हा असा बालिशपणा करतात दोघही. बालिशपणा नाही, ते हर्ट झाले. हर्ट होतोय तर आधीच शहाण्यासारखं वागायचं ना. पण ते शहाण्यासारखं वागत असतील आणि आपणच त्यांना बालिश समजत असू तर? म्हणजे नीरव, काल रेणुका जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायला आली होती तेव्हा चॅम्पनी तिचं काहीही ऐकून न घेता विषय सरळ त्याच्या आणि सम्राटच्या भांडणाकडे वळवला. आपण आता ती सम्राटचीच वकिली करायला आली म्हटल्यावर अरे ती त्याची वकिली करायला आलेली नव्हती. हे सांगायला आली होती. मंग्याने सांगितलंय की रोहितच्या काकांची माणसं रोहितच्या खुन्याला शोधतायत. काळजी घ्या, बाय. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय.
वाव. अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके